गाईज, माझं नाव शुभम आणि मी आहे माझं युनिक आला मोठ्या छाना आणि मी चाललो आहे गोव्याला आणि माझा पहिलाच ब्लॉग आहे. सो तुम्हाला पण एक्सायटेड वाटत असेल आणि मलाही एक्सायटेड वाटतं की पहिला ब्लॉग कसा असेल माझा. सो आजचं माझं चाललं आहे प्रवास गोव्याचं आणि गोव्याला जाणार आहे, ते पण 4 व्हीलरने. सो पण माझ्या मित्रांनी फोर्स करून माझ्या मम्मी पप्पांना कॉल करून पाठवानं शुभमला म्हणून आज मी निघलो आहे आणि मलाही निघायचं होतं. सो म्हणून आता बघू आता काय कसं एन्जॉय करतोय मी आणि काय करतोय. सो मी माझे अजून खूप सारे व्हिडिओ येणार आहेत गोव्याचे, तर तुम्ही पण एक्सायटेड आहात माझे पण व्हिडिओ बघायला. सो बघत राहा आणि माझे जसं प्रवास होत असेल कसं चाललं आहे माझा प्रवास ते मी तुम्हाला दाखवेलच. आणि माझा हा प्रवास आहे आत्तापासून, म्हणजे नाईट प्रवास आहे, कारण की डेचं प्रवास जमत नाही, कारण की डेचं कसं उलट्या होतात म्हणून डेसाठी प्रवास नाही करत मी. मला तर 4 व्हीलरमध्ये पण उलट्या होतात, बसमध्ये उलट्या होतात, ट्रेनमध्ये तर नाही, पण 4 व्हीलर जर ओपन कारचं असतील ना तर उलट्या बिलकुलच होत नाही. आता मी निघलो आहे आणि हे माझी बॅग पॅक केले बघू शकता तुम्ही. याच्यात शूज आहेत आणि पूर्ण कपडे भरले आहेत. 5 दिवसासाठी चाललं आहे. सो मी माझं एंटरटेनमेंट जे काय एक्सायटेड असेल ना मी काय असेल ते सगळं मी तुम्हाला दाखवेलच माझ्या व्हिडिओमध्ये. सो बघा आता पुढे. आता आम्ही बेलगामच्या पाठी आलेलो आहे आणि पेट्रोल भरायला. आय थिंक सो 12 तरी वाजतील गोव्याला जायला. गुड मॉर्निंग गाईज. आता मी कोल्हापूरच्या वेस्टला पोचलेलो आहे आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. ते बघा नाश्ता करायचं ठिकाण आमचं. आता आम्ही पोचलो आहे, आता फक्त पोचलोय म्हणजे नाश्ता करायलाच. सुबह से रात जब से मिला है तू, दिल को मिला सुकून. तू ही राह मेरी, तू ही सफर है, तेरी बाहों में अब मेरा घर. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अंड्यामध्ये, जब बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अंड्यामध्ये. शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अंड्यामध्ये. सिंधुदुर्ग मधलं एकदम चांगलं सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत आणि असं तुम्हाला सिच्युएशन असं कुठं भेटणार नाही. हा आमचा हिमांशू अस्वल. हा हिमांशू अस्वल पाटील. ह्याचं आयुष्य फक्त सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 वरच आहे. गोवा केलंय. अजून बाकीचे व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्युअस पाठवतो. सो प्लीज वेट अँड वॉच. हाय गाईज,
4:47 झालेत आणि आम्ही आता जेवूनही आलो आणि हॉटेल शोधायचा खूप आम्ही त्रास घेतला आहे. सो आम्ही आता आलो आहे एका क्रिस रिसॉर्टमध्ये आणि त्यामध्ये खूप सारे असे व्हरायटीज आहेत आणि रूम अवेलेबल आहेत 1 BHK आणि स्विमिंग पूलही. आणि स्विमिंग पूल खूप मस्त आहे, छान आहे, एकदम मोठा स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल पण आहे बघा आणि तुम्हालाही आवडेल आणि तुम्हालाही असं वाटेल की हा हॉटेलमध्ये यावंसं. आत्ताची 8वी चाललेलं आहेत आणि आम्ही आलेलो आहे कलिंगूट बीचला. आणि तसंही कलिंगूट बीचला खूप सारं एन्जॉयमेंट आहे इथं, पिण्यासाठी, फिरण्यासाठी, बीचवर, हॉटेलमध्ये जेवण्यासाठी खूप सारी सोय आहेत. आणि इथं बाजारही आहे, मार्केट आहे. आणि माझ्यासोबत आले माझे मित्र, मी तुम्हाला दाखवतो, मित्र दाखवतो माझे. हा मया, हा आहे गण्या आणि हा आहे छोटू, सॉरी गोट्या. हे आहे पूर्ण बीच. आता काही तुम्हाला दिसणार नाही आहे कारण की इथं खूप काळोख असतो बीचच्या इथे. दुपारी आलं तर तुम्हाला खूप सारं उजेड दिसेल आणि सकाळपासून ते रात्रपर्यंत इथे तुम्हाला हॉटेल, सगळं पिण्याची, खाण्याची सगळी सोय असते. ठीक आहे. आणि गोवा हे एन्जॉयमेंटसाठी खूप चांगलं शहर आहे. हाय गाईज, रात्री 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजे रात्रीच्याच जेवणाला, म्हणजे आता भूक लागली. सो आम्ही आता सध्या फिरून आलो आहे म्हणून आता फिरतोय आणि फिरून आता आम्ही जेवायला चाललो आहे. ते पण आता जेवायला, ते पण कृष्णा हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे. इथे सगळे म्हणजे स्पेशालिटी म्हणजे फिश खूप चांगले भेटतात इकडे आणि खूप लोक इथे जेवतात. रात्रभर चालू असतं, सकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत चालू असतो. ते माझे मित्र. ऑल ही दुसरी सकाळ आहे आमची आणि ते पण आम्ही आता उठलेलो आहे 12 वाजता. आणि सकाळ म्हणजे ही आमची सकाळ म्हणजे 12 वाजता. आणि आता आम्ही आता पोहण्याचं सुरुवात करणार आहे, म्हणजे आंघोळीलाच जायचं आहे. पण पहिलं जरा पोहून घेतो, मग नंतर आंघोळीला. बरोबर, तुम्ही पण हेच करा इकडे गोव्याला आल्यावर. हा गण्या आणि हा मया, ह्यांना नुसते फोटो काढायचे असतात. आणि आमचा डिटू फोन मालक, म्हणजे याच्या मोबाईलवर फोटो काढायला लागतात. आता आम्ही चाललोय बर्गर किंगला, म्हणजे अंजुना बीचची येतोय. आणि हा माझ्यासोबत आहे अक्षय आणि मया, हा मया. आणि हा आमचा गण्या शेवटपर्यंत ड्रायव्हिंग करतो आणि त्याच्यात दम आहे. हा बघा गण्या. आणि हा आमचा गोट्या सूरज नाविक. दादा दाखव पोरांना. ड्रायव्हरच्या गाडीत गाडीच आहे. हा ड्रायव्हर भाई, काय सांगू भाई, ड्रायव्हर आणि हा चालवायला लागला नॉन स्टॉप. ऑस्ट्रेलिया पर्यंत चालू शकतो पोरगा. आणि पाडायला लागला की नॉन स्टॉप. सारी रात मुझे तेरा इंतजार नहीं हो सकता. मी फायनली आलेला अंजुनाला आणि मी तुम्हाला अंजुना दाखवतोय. अंजुना
आणि मी तुम्हाला दाखवतोय ना अंजुना. अंजुना देवेश हाय कर. अंजुना ही आहे अंजुना. कारण की इथे कसं असतं, इथे सगळे फॉरेनर्स लोक लय येतात आणि अंजुनामध्येच येतात आणि अंजुना बीचवरच सगळे फॉरेनर लोक एकत्र येतात. दिस इज अंजुना बीच. दिस इज अंजुना. अंजुना हा आहे अंजुना. आणि इथे सगळे मसाज विशाज करतात. फॉरेनर लोक येतात, सनक्रीम लावून याच्या उन्हात बसतात. दिस इज अंजुना. आणि हा आमचं मण्या आणि हा आमची छत्री. देवेश तुला गोव्याला येऊन कसं वाटलंय? खूप छान वाटलं. इथलं वातावरण खूप चांगलं आहे. आणि इथं अंजुना बीच मध्ये आल्यावर अंजुना बीचवर आल्यावर आता थोडं रिलॅक्सेशन साठी आलोय आम्ही इथे. येस येस. प्रवीण तुला कसं वाटलं? मस्त, खूप मस्त. म्हणजे तुला शेट आहे. शेटला शेट शेट शेटजी शेटजी शेटला भारीच वाटलं. शेटजीला आता इथं फॉरेनर गोट्या. कसं वाटतंय तुला गोट्या? हबीबी काय जादू जादू इकडे आहे आमची जादू. आणि हे बघा कपाल शॉट. असं इकडे तर एक महिने गेलोच नसतो. ट्रॅकिंग वरून थकलेत पुरं. ट्रॅकिंग वरून जाम थकलेत. हे बघ गण्या. अक्षय कसं वाटतं तुला ट्रॅकिंग केल्यावर? म्हणजे असं अंजुना बीच कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. काय काय पाहिलंस? खूप काही फॉरेनर्स पाहायचं नव्हतं ते. प्रवीण तुम्ही काय काय पाहिलंस ते सांगू शकतो? फॉरेनर पाहिजे. फक्त फॉरेनर. आयुष्यात तू तेच पा, बाकी काय नको पाऊस. आलो आता मी बर्गर फॅक्टरीमध्ये. तर बघू आता बर्गर फॅक्टरीमध्ये आता टेस्ट कशी लागते. सर तुम्हालाही मी सांगेन आता कसं लागतं आणि कसं नाही. आणि तुम्हालाही दाखवेन आता बर्गर फॅक्टरी कसं आहे. बुरगीर मस्त होतं आणि एकदम राफ्टिंग मध्ये होतं. आवडलं का आयटम तुला? कसं वाटतं का? त्याला काय वाटतच नाही. हाय गाईज, आता आम्ही चाललोय कसिनो प्राईड. म्हणजे कसं आहे तिथे म्हणजे लाखो पब्लिक येतात आणि खूप काही कमवून जातात. म्हणजे पत्त्यांचाच गेम आहे. म्हणजे बिंगो असं काही असेल ना, गोल बिल असं करतात ते पत्ते. त्यामध्ये जरी 500 तुम्ही टाकलात ना, तुम्ही 5000 जिंकू शकता. अशा टाईपमध्ये आम्ही बिंगोमध्ये चाललेलो आहे. म्हणजे त्याला कसिनोच म्हणतात. आणि तिथे खूप सारं खायला, म्हणजे पियायला, खायला अनलिमिटेड. तुम्ही जे काय मागवू शकता आणि ते काय काय खाऊ शकता. चालेल चालेल ठीक आहे. बघू तू बोल मग. चला तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चाललोय कसिनो प्राईडला. म्हणजे जुगार बिगार कसिनो असतात ते, बिंगो बिंगो ते म्हणजे पैसे कमवायला. म्हणजे तसं आता आमची पोरं आता कमवायला लागलेत आणि पैसे उडवायला पण लागलेत. त्याच्यातला मुद्दा म्हणजे मोठा माणूस हा दिसतोय का गण्या, दिवसाला लाखो हजारो पैसे उडवतो. गण्या किती कमवतो? 2 लाख ना? हे जे याला ढाचे येतो कमवतो 2 लाख रुपये तरी कमवतो.
हे आहे कसिनो प्राईड. म्हणजे कसं माहिती आहे का, याच्या आतमध्ये गेलो की आपल्याला जेट भेटते आणि तिथून डायरेक्ट आपल्याला कसिनो प्राईडमध्ये जाता येतं. गाना तो बजा है लेकिन आपने ऐसे प्रपोज नहीं किया। देखो ऐसे मैं क्या चाह रहा हूँ ना, ऐसे मतलब वो आप समझ रहे हैं ना, वो बॉलीवुड आता जेवायला आलेलो आहे आणि आज आम्ही म्हणजे लेटच उठलेलो आहे. म्हणजे काल आम्ही गेलेलो म्हणजे घरी कसिनोवरून आणि कसिनोचे तर आम्ही व्हिडिओ काढू नाही शकत कारण की इथं नॉट अलाउड असतं. आणि मी सकाळी 5 वाजता घरी गेलो आणि आता उठून इथे जेवायला आलो. साई प्रसादला आलो आहे फिश खायला. इथे आम्ही म्हणजे त्याला माकल्या खूप काही मागवलेलं आणि मी बघा कसं खातोय. चायला कधी खाल्लंच नाही आणि कधी कुठं असं भेटलंच ना असा खातोय. पण भूक तर खूप लागलेली सो म्हणून तर मी खातोय. 2 चिंबोऱ्या खाल्ल्या असतील, काय झाली असेल माझी हालत. खाता खाता वैताग आला बघा कसा बसलोय. असं मांडी घालता येत नव्हतं, कसं डायरेक्ट पाय सरळ करून मला म्हणजे खायला जमत होतं. म्हणून खूप पोट भरलेलं. काय सांगू तुम्हाला. आता बघा माझे नखरे काय असतात. खाता खाता चिंबोऱ्या कसा खातो मी.
मस्त ना. निघालो आम्ही पॅरा रोडला. माया कसं वाटलं तुला खाऊन? खूप मजा आली. इकडचं फिश आणि सर्व स्टार्टर चांगले होते. खूप मजा आली. चिंबोरी तर अगदीच उत्तम. आणि चला तुम्हाला पण दाखवतो आज मी कुठली शॉपिंग करतो. सगळी माणसं कपड्यांची शॉपिंग करतात, काही भाजींची शॉपिंग करतात, काही गिफ्टची शॉपिंग करतात. आता मी बघा कुठली शॉपिंग करतो. मी आज याची शॉपिंग करायला आलो. तो माझा गोवा फिरून झालेला आहे. सो मी तुम्हाला आता ती व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर दाखवली आहे. सो कशी वाटली ती मला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. समजलं? बाय.